हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चल, विचारसागर तरंग 6वा, परिच्छेद 58वा, लक्षणेचे प्रकार। लक्षणेचे प्रकार रात्री झाले वाटते ते, आहे का नाही? हां, 59वा, पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन। पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन। आता शक्तिवृत्ती एक आहे आणि लक्षावृत्ती एक आहे। दोन वृत्त्या सांगितल्या होत्या। पदाच्या ठिकाणी किंवा शब्दाच्या ठिकाणी
2 वृत्त्या असतात आणि 3 लक्षणा असतात, है का नाही? 3 प्रकारच्या लक्षणा आहेत आणि 2 प्रकारच्या वृत्त्या आहेत, है का नाही? शक्तिवृत्ती आणि लक्षावृत्ती. ह्या 2 वृत्त्या आहेत. त्यापैकी शक्तिवृत्ती म्हणजे काय हे याच्यामध्ये विस्ताराने सांगितलं आहे. पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन, फक्त शक्तिवृत्तीचे, लक्षणावृत्तीचे नाही, है का नाही? मग लक्षणा म्हणजे काय? काल आपणाला लक्षणा कशाला म्हणतात? वाक्यातील पदाचा अर्थ निराळा करून अनुभवाशी जुळेल, अनुभवाशी जुळेल असा घ्यावा लागतो. केव्हा? जर वाच्यावृत्तीने तो अर्थ आपणाला आपल्या अनुभवाशी नाही जुळला तर त्या ठिकाणी आपणाला त्या पदाच्या अर्थावरून, पण कोण्या अनुभवाशी जुळेल अशा, मग तो अर्थ निराळाच करावा लागतो. जसा शब्द आहे तसा घ्यायला जमत नाही. मग तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात तो अर्थ त्या शब्दाच्या वृत्तीवरून घेतला जातो की त्या शब्दामध्ये वृत्ती कोणती निघालेली आहे, आणि त्या शब्दाच्या वृत्तीवरून अनुभवाशी जुळेल असा अर्थ घेणे म्हणजेच त्या शब्दाची लक्षणा, त्या शब्दाची काय केली? लक्षणा म्हणजे निराळा अर्थ केला, है का नाही? म्हणजे त्या ठिकाणी वृत्ती बदलली, है का नाही? त्याच वृत्तीला लक्षणावृत्ती म्हणतात. त्या वृत्तीलाच काय म्हणायचं? लक्षणावृत्ती. जसा आहे तसा अर्थ त्या वृत्तीने घेतला नाही, ती वृत्तीने निराळाच अर्थ घेतला. आणखी उदाहरण दिल्यास चांगलं समजल. एका महात्म्याला पर्वणीच्या काळामध्ये पुण्य व्हावं म्हणून त्याला काहीतरी दान करायचं होतं. फळाचं दान म्हणा, कशाचं दान म्हणा, धान्याचं दान म्हणा. तर मग ते दान करायचं होतं म्हणून त्यानं एका रस्त्यानं जाणाऱ्या स्त्रीला म्हणाले, हे फळ घ्या. ती म्हणली, नको माय मला ते फळ. हां, तो म्हणला, अहो घ्या, मला पुण्य लागल तेवढंच. ती म्हणली, मी खात नाही. नाही, तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला हात जोडून पाया पडून एवढं माझ्याकडून पुण्य घडवून घ्या, मला पुण्य एवढं होऊ द्या, हे घ्याच. मग तिनं काय म्हणाली? बरं द्या, मग वाघ खाईन घरी. ती काय म्हणली? द्या बरं, मग वाघ खाईन घरी. म्या नाही खाल्लं तर काय, मग वाघ खाईन घरी. मग त्या महात्म्यानं, दान करणारानं, ती काय म्हणाली? मवा वाघ खाईन. त्याला वाटलं हिच्या घरी वाघ आहे का काय, असा अर्थ तो केव्हा काढील, है का नाही? म्हणजे शक्तिवृत्तीनं, है का नाही?
मग त्या शक्तिवृत्तीने पदाचा अर्थ लागतो का? मग तो विचार करू लागला, ही बाई असून वाघ पाळली ती, हा, आणि आपण तिला दान करायला लागलो. याचा अर्थ वाघ या शब्दाचा अर्थ काहीतरी निराळाच आहे. तो तिच्या मागच गेला, तिच्या मागच गेला. कारण प्रत्यक्ष झाल्याशिवाय ज्ञान होत नाही ना. प्रत्यक्ष झाल्याशिवाय तिच्या मागच गेला. आणि ती ज्यावेळेस ती घरात शिरली त्यावेळेस म्हणला, बाई मला वाघ दाखवा ना तुमचा. मग ती घरला आली म्हणून लेकरू आजूबाजूला कुठे खेळत असन, सगळं नाक भरलेलं, त्याचं नाक सगळं भरलेलं. आणि ते काय म्हणतो बाईला, तुमचा वाघ मला दाखवा ना. अहो ती म्हणली दाखवायचा काय, त्या काय तुमच्याच महाग आहे. हा, तसं म्हणल्याबरोबर त्याला भीती वाटली. कारण त्यानं अर्थ काय केलेला होता, हो शक्तिवृत्तीनं बघायला तर शंभर लेकरू. मग त्याला कळालं की आपणाला शब्दशः अर्थ घ्यायला जमायचा नाही. आपण या ठिकाणी लक्षवृत्ती वापरावी लागेल. मग त्या पदाच्या, त्या शब्दाच्या वृत्तीवरून अंतःकरणाला, अनुभवाला जुळलेला असा अर्थ घेणे हे त्या शब्दाची वृत्ती आहे. कारण शब्दामध्ये वृत्ती असते. शब्द रिकामा नसतो, शब्द भरलेला असतो. कशानं? त्या वृत्तीनं, शब्दाच्या वृत्तीनं. आणि अर्थ विशेष असतो. त्या शब्दामध्ये अर्थ विशेष रूपानं असतो. मग तो शब्दातला अर्थ त्या वृत्तीनं आपल्याला कळून घ्यावा लागतो. कारण त्या वाक्यामध्ये, त्या पदामध्ये तो शब्द त्याच्या त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या त्याच्या बलानं काय करतो, हे शब्दामध्ये काय आहे, शक्ती आहे, है का नाही. अर्थबोध करून देण्याची ती त्याच्यामध्ये ती वृत्ती आहे. मग कोण्या वृत्तीचा शब्द आहे तो, त्याच्यावरून त्याचा अर्थबोधन करून घ्यावं लागतं. यालाच काय म्हणायचं, लक्षणा, है का नाही. मग आता ही झाली लक्षणाचा अर्थ, है का नाही. लक्षणा म्हणजे काय. मग 3 प्रकारच्या लक्षणा आहेत, है का नाही. आणि 2 प्रकारच्या वृत्त्या आहेत. आता 2 प्रकारच्या वृत्त्या कळाल्या ना. एक शक्तिवृत्ती आणि एक लक्षणावृत्ती. शक्तिवृत्तीने ज्ञान होतं का? मावा वाघ खाईन म्हटल्याबरोबर त्याला ज्ञान झालं का? पण हां, कसं झालं म्हणजे अनुभवाशी जुळेला असं झालं का? नाही. म्हणून तर तो पाठीमागे गेला, है का नाही. आणि अनुभवाशी जुळेला असं ज्यावेळेस ते प्रत्यक्ष झालं तेव्हा ते अनुभवाशी जुळालं, है का नाही. मग तसं प्रत्यक्ष ज्ञान हे केव्हा होईल? ते अनुभवाशी जुळलं तर. मग पदाच्या ठिकाणी जो अर्थ आहे तो आपल्या अनुभवाशी जेव्हा जुळेल त्यावेळेस त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होईल. सरळ नाही याच्यामध्ये काही. असं सांगितल्याबरोबर शिष्याचं नाव काय हो? आग्रद. आग्रद. त्या आग्रद देवाला प्रश्न पडला, काय ही लक्षणं म्हणजे काय ते मला अगोदर सांगा. आणि नंतर
गुरुजी म्हणले होते ना 3 प्रकारची लक्षणं आहे. तर तो म्हणतो मग जहद अजहद आणि भागत्याग लक्षणा यांच्यामधला भेदही सांगा, ह्या वेगवेगळ्या कशा आहेत म्हणून. मग त्यावेळेस गुरुजी म्हणले सांगतो, पण अगोदर तुला शक्तिवृत्तीचे वर्णन करून सांगतो, तुला शक्तिवृत्ती समजावून देतो. आता अगोदर शक्तिवृत्ती का समजावून देतो म्हणायले? त्याच्याशिवाय लक्षणावृत्ती का? कारण लक्षणावृत्ती कळण्यासाठी अगोदर शक्तिवृत्तीच कळावी लागते, असं अनेक वेळेस आपल्याला मागं गुरुजी म्हणलेले. तर तुला ते समजण्यासाठी तुला हे आधी समजून घ्यावं लागेल, है का नाही? मग साधारण कारण आणि असाधारण कारण समजून देते वेळेस असाधारण कारण समजायच्या अगोदर गुरुजींनी साधारण कारण समजून दिली होती, है का नाही? 9 प्रकारचे, है का नाही? 9 प्रकारचे अगोदर ते साधारण कारण समजून दिले. त्यावेळेस असंच म्हणले होते ना, तुला असाधारण कारण कळण्याच्या अगोदर साधारण कारण मी सांगतो, म्हणजे तुला असाधारण कारण हे चांगले समजतील. म्हणजेच लक्षावृत्ती समजण्यासाठी शक्तिवृत्ती अगोदर समजणं गरजेचं आहे. आता आपल्या शिकलेल्या अनुभवानुसार असं धरा, देहाचं ज्ञान झाल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान होत नाही, है का नाही? आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर अगोदर देहाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. म्हणून तर पंचकरण आपण अगोदर शिकलो, है का नाही? कारण ही वेदांत शास्त्राची खुबी आहे. जे शिकवायचं आहे त्याच्यासाठी अगोदर काय सांगायचं असतं ते त्यांना कळतं, है का नाही? तसं त्यांच्यामध्ये ते एक प्रकारची विलक्षणता आहे शास्त्रामध्ये. तर गुरुजी म्हणले तुला अगोदर शक्तिवृत्ती सांगतो. कसं घटपट हे आपले व्यवहारातले पदार्थ आहेत, है का नाही? घटपट आधी, पट म्हणजे कापड आणि घट म्हणजे हाय, हां, है का नाही? मग ही जी पदं आहेत त्यांच्या ठिकाणी किती वृत्ती असतात? मग आता प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी 2 वृत्त्या असणार का नाही, है का नाही? एक शक्तिवृत्ती आणि लक्षावृत्ती. मग घटाचं जे आपणाला ज्ञान होतं, घटाचं आपणाला जे ज्ञान होतं ते कसं होतं, कशामुळं होतं? कारण त्या घटामध्ये आकार आहे आणि त्या आकाराला नाव आहे, है का नाही? आणि त्याचं नाव म्हणजेच शब्द. नाव म्हणजेच काय? शब्दच ना, कारण नाव हे शब्दातच आहे ना, शब्दानंच ते नाव मढलं गेलं आहे. नाम कशात आहे? शब्दात आहे. मग घट हे शब्द, घट हा शब्दच आहे ना. मग त्या शब्दाच्या ठिकाणी घट म्हटल्याबरोबर आपणाला घटाचं ज्ञान कसं होतं? घट म्हणलं की पटाचं ज्ञान कुठं होतं? पट म्हणलं की पटाचं ज्ञान होतं, घटाचं होत नाही. घट म्हणलं की घटाचं होतं, पटाचं होत नाही, है का नाही? मग त्या शब्दामध्ये ज्ञान करून देण्याची जी वृत्ती आहे
त्या वृत्तीला शक्ती म्हणतात आणि ती त्याच्यापासून भिन्न आहे. कशापासून? घटापासून. घटापासून. घटाचं नाम घट म्हटलं की आपल्याला दुसरं तिसरं कोणचं ज्ञान होतं का? घटाचंच होतं. आता मग घटाचं ज्ञान हे कशावरून होतं? त्याचा आकार लक्षात येतो, है का नाही? तो मातीचा असतो. सुरुवातीला तो मातीचा असतो आणि त्याचं पोट मोठा असतं आणि गळा बारीक असतो आणि त्याला कुंभार करीत असतो तयार. आणि कुंभाराला ते तयार करण्यासाठी माती लागते. मातीपासून त्याचा चिखल करतो आणि चिखलापासून त्याला तो आकार देतो, है का नाही? आणि त्याचा उपयोग अन्य जीव, अन्य मनुष्य त्याच्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी उपयोग करतात. आणि त्या घटामध्ये पाणी उन्हाळ्यात सुद्धा, गरमीच्या दिवसात सुद्धा थंड लागतं. हे त्याची लक्षणं आहेत बरं का घटाची, है का नाही? पाणी थंड लागतं आणि बरेच काळ जर त्याचं अस्तित्व राहिलं, 2-4 वर्ष म्हणा, जास्त अस्तित्व नसतं त्याला, ते कार्यात असलं तर मग नंतर पाण्यानं जर ते भरलेलं असलं आणि आपण जर ते बलानं जर उचललं, ताकदीनं, झटक्यानं जर उचललं तर त्याचं पोट खालीच राहतं आणि गळाच हातात येतो. त्याला घट म्हणतात. घट म्हणलं की हे इतके ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये त्याचे सगळे लक्षणं आहेत, है का नाही? मग घट म्हणलं की त्या लक्षणानं युक्त म्हणून त्याचं ज्ञान आपणाला होतं. पण घट जो पदार्थ आहे आणि त्या पदार्थाला घट हे नाव दिलं आहे, तर ते नावाबरोबर त्या घटाचं ज्ञान होतं. नावाबरोबर ते नाम त्या घटाला दिलेलं आहे. त्या घटाला नाम हे दिलेलं आहे ना. मग घट म्हणलं की त्या पदार्थाचं ज्ञान कसं होतं? तर त्या पदामध्ये, घट या पदामध्ये, या शब्दामध्ये शक्ती आहे. काय? हां, शक्ती वृत्ती आहे. आणि तीच वृत्ती बोधन करून देते आपणाला त्याच्या अर्थाचं, त्याच्या स्वरूपाचं. याला काय म्हणायचं? शक्ती वृत्ती, है का नाही? तेच म्हणतात. ही झाली एक शक्तिवृत्ती, है का नाही? मग एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे, म्हणून प्रथम शक्तिवृत्ती सांगतो. हे शब्दशक्तीचे प्रकरण सूक्ष्म आहे. हे प्रकरण कसं आहे? सूक्ष्म आहे. म्हणून एकाग्र चित्तानं श्रवण कर. आता याच्यावरून, गुरुजीच्या सांगण्यावरून, शक्ती वृत्ती किंवा हे वृत्तीचं प्रकरण जे आहे हे सूक्ष्म म्हणजेच कसं आहे? शब्दानं समजून दिलेलं आहे. शब्द हे नाना प्रकारचे विषय समजून देतो. नाना प्रकारचे विषय शब्दानं समजले जाते, है का नाही? आणि त्या शब्दाला कशानं समजल्या जावं?
शब्दानं सगळं कळायलंय आणि ते शब्द कशानं समजाव. काल जरासं झालतं वाटतं याच्यावर. म्हणजेच अनेक शब्दांच्या लक्षणा केल्यावर त्या शब्दाचा अर्थ आपणाला त्या लक्षणेने जाणता येतो ना. पण त्या लक्षणाचा अर्थ, तिचं लक्षण, लक्षणाचं लक्षण काय आहे? अहो लक्षणेने इतर शब्दाचं ज्ञान करून घेता येतंय. कशानं? लक्षणा केल्यावर. पण ती लक्षणात जाणायची असेल तर तिचंही लक्षण करावं लागेल. कारण लक्षणानंच सिद्धी होत असते. कशानं होते? लक्षणानं. काय होते? लक्षणावरच अवलंबून आहे ना. मग इतर पदार्थाच्या लक्षणावरून त्या पदार्थाची सिद्धी करता येते. आणि लक्षणाची सिद्धी करायची असेल तर त्या लक्षणाचं सुद्धा लक्षण हे कळायला पाहिजे का नाही? म्हणजे तिचंही लक्षण कळायला, लक्षणाचं लक्षण हे तर कळायला पाहिजे का नाही? जसं पुरणपोळ्या गोड लागतात. पुरणपोळ्या गोड लागतात का? पुरणामुळं, कणकीमुळं, साखरेमुळं, आहे का नाही? मग गोड लागतात याचं लक्षण काय लागायलंय? पोळ्या गोड लागायल्यात. कोण्या लक्षणानं? साखरेच्या लक्षणानं. का? तर गोड पदार्थ फक्त साखरच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घातलेला आहे का नाही? म्हणजे पोळी गोड लागली त्या अर्थी याच्यामध्ये काय आहे? गूळ साखर याच्यामध्ये आहे का नाही? हे कळालं का नाही? पण गूळ गोड आहे, साखर गोड आहे, त्याच्यामुळं पोळी गोड झाली आहे. त्याच्यामुळं पोळी गोड लागायली. पण साखर गोड का आहे? लक्षणाचं लक्षण. कशाला म्हणायचं लक्षणाचं लक्षण? अहो पोळी गोड लागायली हे कळायलंय. कशामुळं? साखरेमुळं. पण साखर गोड का आहे? कशामुळं? त्याच्यात काय टाकलंय? त्याचं लक्षण. आता ते शक्तिवृत्तीनं कळायलंय का? शक्तिवृत्तीनं काय कळायले? पोळी गोड आहे का नाही? पण ते गोड कशामुळं गोड आहे? गोड कशामुळं गोड आहे? हा, पोळी गोड आहे ती साखरेमुळं. पण ते गोड कशामुळं गोड आहे? ह्याला म्हणायचं लक्षणाचं लक्षण, आहे का नाही? पुढे येईलच. तर हे प्रकरण सूक्ष्म आहे समजण्यासाठी. कारण ह्या गावाला कधी आपण गेलोच नाहीत ना. मग कसं ते रस्ते कळतील त्या गावातले? पण हळूहळू चालल्या, विचारित गेल्या, काय नाही बोलल्या, हळूहळू चाला, आहे का नाही? तसं केल्यावर कळत आहे. चला, घटपद श्रवणानंतर सर्वत्र ठिकाणी म्हणजे कोणी पण, सर्वसामान्य मनुष्य सुद्धा नियमानं काय म्हणतो? घटपद ऐकलं, घट हे नाव का नाव पडलं की सर्वसामान्य मनुष्य सुद्धा कंबुगरी वादिमान म्हणजे काय?
गोल उंच माठ. त्या घटाचं रूप त्याच्या डोळ्यासमोर येतं. या अर्थाचा बोध त्याला काय होतो. घट म्हणलं की गाडगच कळस कलस आहे का नाही. घट म्हणलं की कलस. आणि ते सगळं कुंभाराच्या इथलाच मातीचाच केलेला गार पाणी होत आहे ते आहे का नाही. तसं कोणाला सुद्धा कळत आहे, कोणाला बी कळत आहे ना हो. यावरून घटपदाचा आणि घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध आहे का म्हणून कळायले. संबंध असल्याशिवाय कळत आहे का. म्हणजे घटपदाचा आणि घटरूपाचा, घटपदाचा, घट शब्दाचा आणि घटरूपाचा काहीतरी संबंध आहे का नाही. सर्पाचा आणि सर्पाच्या ज्ञानाचा तसंच धरावं लागेल ना आता. सर्पाचा आणि सर्पाच्या ज्ञानाचा काहीतरी संबंध आहे. सर्प म्हटलं की लांबभर वावभर लांब आहे का नाही. माग निमुळता निमुळता पुढं तोंड आहे का नाही. आणि त्यानं दंश केला, विषबाधा होते. हे ज्ञान सर्प म्हणलं की ते ज्ञान होतंय. घट म्हणलं की कंबुगरी वादिमान असं ज्ञान होतंय आणि कोणालाही होतंय आहे का नाही. मग ते जे ज्ञान होतंय घटाच्या शब्दावरून, जसं घटाचं त्याच्या रूपाचं ज्ञान होतंय, त्याच्या अर्थाचा बोध होतो, घटाच्या अर्थाचा बोध होतो. तो बोध होण्याला काहीतरी संबंध कारण मानावा लागतो. विनाकारण ज्ञान होते का ते. पण सामान्य माणूस म्हणते त्याच्यात काय संबंध मानायचा आहे. तुम्ही काय बी बोला आम्हाला समजत आहे. आता ज्या वस्तूशी आपला संबंध आहे त्या वस्तूचं ते नाव घेतल्याबरोबर आपल्याला त्याचं ज्ञान होईल. पण ज्या वस्तूचं आपल्याला कधीच ज्ञान झालेलं नाही त्या वस्तूचं जर नाव घेतलं कोणी तर आपल्याला त्याचं ज्ञान होतंय का. का संबंध आहे का कधी त्याचा वृत्तीशी आपल्या. म्हणून त्याचं ज्ञान होत नाही. मग संबंध असल्याशिवाय ज्ञान मानायला जमत नाही है का नाही. संबंध असल्याशी बगर संबंधाचं ज्ञान होतंय का. मग संबंध असल्याशिवाय ज्ञान होतंय का नाही. संबंध असल्याशिवाय ज्ञान होत नाही है का नाही. मग ज्ञान कधी होतंय. संबंध असला तरच. मग कोणाचा कोणाशी संबंध असला तर त्या पदार्थाचा आणि अंतःकरण वृत्तीचा संबंध आला तर त्या पदार्थाचं ज्ञान होतंय. मग प्रमा होऊ की अप्रमा होऊ ज्ञान होतंय है का नाही. पण संबंध यायलाच पाहिजे है का नाही. लग्न झाल्याशिवाय नवरा नवरीचा संबंध मानित नाहीत है का नाही. आणि तो संबंध लग्न हा संबंध मानतात है का नाही. आणि तो संबंध झाल्यामुळंच नंतर म्हणते नवरीबाई नाव घे की नवरदेवा नाव घे की. केव्हा म्हणते तर लग्नाच्या आधी. म्हणजे संबंध झाल्यावरच है का नाही. मग केव्हा संबंध मानायचा त्यांचा. लग्न लावताना मधात काय धरते तर कोणता तरी पाट असतोय ना
ते आंतरपाठ संबंध होऊ देत नाही, ते अंतर ठेवतंय दोन्ही मध्ये. ते काय दोघाच्या मनात? हा, आवरण नाही ते, है का नाही? ते संबंध होऊ देत नाही. आणि ते जेव्हा निघाला, हा, जर समजा लग्न पूर्ण लागलेलं नाही, आंतरपाठ धरलेला आहे, मंगल चालू इथं, हा, आणि तो आंतरपाठ द्वैकुण दोघानं धरलेला आहे, त्या भेदानं, द्वैकुण दोघानं म्हणजे त्या भेदानं धरलेला आहे, भेद्याईनं, है का नाही? आणि जर समजा चुकून एकाच्या हातातून ते निष्ठाला, ते आंतरपाठ निष्ठत आहे ना, पण सगळे मंगल झाले नाहीत, मग काय त्या ठिकाणी दोघाचा संबंध झाला मानायचं का? नाही. ते चुकून पडलाय, काय चुकून भेट झाली, तो संबंध काय झाला? हा, तो योग्य आहे का? आहे का नाही? पण काय काय अशी म्हणते तर लग्न झाल्यावरच ज्या वेळेस आंतरपाठ काढल्या जातंय त्याच वेळेस संबंध मानायचा, आणि जर लग्न लावताना आंतरपाठ पाडला तर हा, मग ही त्या ठिकाणी संबंध मानावा लागेल. अशीही काही शास्त्र आहेत. पण ह्या शब्दावरून, ह्या वाक्यावरून, अशा निरूपणावरून बोध घ्यावा लागतो, है का नाही? काय घ्यावा लागतो? बोध घ्यावा लागतो. मग या ठिकाणी संबंध वृत्तीचा झाल्याशिवाय, वृत्तीचा संबंध घडल्याशिवाय त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. मग तसं घट आणि घटाच्या शब्दाचा म्हणजे नामाचा काहीतरी संबंध मानावत लागतो का नाही? पण आपण घट आणि घट शब्द हे एकच मानतो. पण वेदांत शास्त्र काय म्हणतंय? यांच्यामध्ये संबंध आहे. यांच्यात काय झालाय? संबंध यांच्यामध्ये अगोदर नव्हता आणि पुन्हाही राहणार नाही. जर घट फुटला तर त्याला कोणी घट म्हणतं का? कवर संबंध आहे का नाही? म्हणजेच यांच्यामध्ये संबंध मानावा लागतो का नाही? तसं यावरून घटपदाचा आणि घटरूप अर्थाचा, घटपदाचा आणि घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध आहे असे निश्चित होते, है का नाही? असं मनुष्य ठरवितो. त्या संबंधालाच, त्या दोन्हीच्या निश्चयालाच, एका ठिकाणी ते निश्चय मानणं, त्या संबंधाचा निश्चय मानणे, यालाच काय म्हणायचं? शक्तिवृत्ती. या दोन्हीच्या संबंधासच घटपदाचा आणि त्या घटाचा, घटपदाचा, घट शब्दाचा आणि घटरूप वस्तूचा, घटरूप वस्तूचा आणि त्या घटरूप वस्तूच्या नामाचा, म्हणजे समजण्यासाठी. आता हे दोन्ही भिन्न भिन्न झालं का नाही? पण हे काय म्हणतात? ह्या दोन्हीचा संबंध झाला की जे उत्पन्न होतं ज्ञान, ज्याच्यानं उत्पन्न होतं त्या संबंधानं होतं. संबंध झाल्याशिवाय होतं का? हां, मग त्याला, त्या संबंधालाच शक्ती मानायचं. त्या संबंधालाच काय म्हणायचं?
शक्ती, त्याला शक्ती म्हणतात, संबंधाला, त्या दोन्हीच्या ऐक्याला. संबंध म्हणजेच ऐक्य, दोन्हीचं एका ठिकाणी येणं, त्यालाच म्हणायचं शक्ती. म्हणजे दोन शक्ती एका ठिकाणी आल्या, दोन शक्ती, शब्द आणि घट, हे एका ठिकाणी येणं म्हणजेच त्या ठिकाणी दोन शक्त्या एका ठिकाणी येणं, त्यालाच काय म्हणायचं? शक्ती म्हणायचं. मग ती शक्ती शक्तीनं कळते का वृत्तीनं कळते? आता कशानं कळायली आपल्याला? ते वृत्तीनंच कळायली ना, आहे का नाही? घट हा शब्द वृत्तीनंच कळतो, घट हा शब्द वृत्तीनंच कळतो, घट हे रूप वृत्तीनेच कळतं, वृत्तीचा त्याच्याशी संबंध व्हायलाय, आहे का नाही? म्हणजे संबंधामध्ये ज्ञान आहे, संबंधात काय आहे? ज्ञान आहे. आणि जे ज्ञान होतं ज्याच्या संबंधानं होतं, ज्याच्या संबंधानं होतं, त्या संबंधासच काय म्हणायचं? शक्ती म्हणायचं, आहे का ना? फटाकडी समजा, एखादी फटाकडी, ते बॉम्ब. आता तो बॉम्ब, ती फटाकडी, तोटा दुकानामध्ये अनेक असतात, पण त्या ठिकाणी ती शक्ती, त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ती उत्पन्न व्हायली का? वाजायलाय का ते दुकानात? मग त्याचा त्या वातीशी संबंध जोपर्यंत अग्नीचा येत नाही, अग्नीचा आणि त्या दारूचा, तोट्यातल्या, तोटा म्हणजे काय? दारू, त्याच्यातली दारू, आहे का नाही? मग अग्नीचा आणि त्या दारूचा संबंध वातीच्या मार्फत आहे. कशाच्या? वातीच्या मार्फत. त्या वातीला अग्नी लागला की त्या ठिकाणी काय निर्माण होतंय? त्यालाच काय म्हणायचं? शक्ती. ती जे स्फोट व्हायलाय ना, ते काय आहे? त्याला म्हणायचं शक्ती, आहे की नाही? आकाशामध्ये वीज कडकती, ती काय आहे? शक्तीच आहे ती, आहे का नाही? मग जिथे जिथे शक्ती दाखवायची असती शास्त्राला, पुराणाला, त्या ठिकाणी वीज ही दाखवते, संबोधन करण्यासाठी वीज दाखवितात, ती शक्ती, आहे का ना? ईश्वराची प्रगट होण्याचा काळ झाला की विजा कडकडायला दाखवितात, आहे का नाही? कृष्ण जन्माला प्रगट झाला त्या काली म्हणले लय पाऊस पडा होता, लय, आहे का नाही? त्या यमुना भरून जावं लागली. म्हणजे हे बोधन करून देण्यासाठी, वाक्याचं बोधन करून देण्यासाठी केलेली क्रिया, त्यालाच काय म्हणायचं? बोधन करून देण्यासाठी ही एक युक्ती आहे. हे समजून देण्याची, हे काय आहे? आता हे प्रकरण समजून द्यायचं आहे ना, आता हे कशानं द्यायचं? युक्तीनं द्यावं लागेल ना, काहीतरी युक्ती करावं लागेल, आहे का नाही? आणि पण ती युक्ती कशी बी जमल का? युक्तायुक्त पाहिजे ना, ती अयुक्त जमल का? आहे का नाही? म्हणून वेदांत शास्त्र युक्तीनं सांगतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा युक्तीनं सांगितलं, आणि युक्तीनं सांगितलेलं कळतं. युक्ती काय ह्यामुळे असते? युक्ती ते कळण्यामुळेच असते ना. मग आपण कोणी युक्तीनं सांगत असेल तर आपण बी युक्तीनंच ऐकलं पाहिजे, जुक्तीनं नाही. जुक्तीनं म्हणजे ह्याचा अर्थ माहित आहे का? जुक्ती कशाला म्हणते? जुक्ती
थोडं थोडं चंगुसपणा, जुक्तीनं म्हणजे हां कमीपणानं. म्हणून जुक्तीनं ऐकू नये, युक्तीनं ऐकावं, आहे का नाही. म्हणून भक्तीत जर आला, भक्तीत जर आला तर त्याला युक्तीनं ऐकता येतं, त्याला युक्तीनं ऐकता येतं. आणि जुक्तीचं त्याची निवृत्ती झालेली असते, त्यानं जुक्तीची निवृत्ती होते. म्हणजे भक्तीनं जुक्तीची निवृत्ती होती. आणि युक्तीचा काय होतो, संपर्क होतो. पण कशाच्या युक्तीचा, ज्ञानाच्या युक्तीचा. हे युक्त्या कशाच्या आहेत आता ह्या, ह्या युक्तीनं जर ऐकलं, पण त्याला काय लागतंय, प्रेम लागत आहे. भक्ती म्हणजे प्रेम, आवड, श्रद्धा हे असलं की किती अवघड असू द्या ते समजत आहे का नाही. पण तसं त्या भक्तियुक्त अंतकरणानं, अंतकरण स्थिर करून एकाग्र चित्तानं ऐकलं म्हणजे कळत आहे. म्हणजेच इथं काय सांगायले, ते संबंधाशिवाय शक्तीची उत्पत्ती नाही होत, है का नाही. मग शक्ती आणि पदार्थ हे कसे आहेत, भिन्न आहेत. एक आहेत का, शक्ती आणि पदार्थ हे भिन्नच मानावे लागतील ना. म्हणून शक्तीची उत्पत्ती कुठे व्हायली, आता संबंधात व्हायली. संबंधात जे उत्पन्न होतं ती शक्ती वृत्ती उत्पन्न होत असते, है का नाही. दोन शब्दाच्या संबंधानं जो अर्थ उत्पन्न होतो तो संबंधामुळेच व्हायलाय का नाही. नाम्या जन्माला, आणि नाम्या मेला. नाम्या जन्माला हे एक वाक्य धरा, त्याच्यामध्ये नाम्याचा जन्म व्हायलाय आणि नाम्या मेला, नाम्याचा नाश व्हायलाय. कशामुळं हे असं कसं, नाम्याचा जन्म बी व्हायलाय, नाम्या नाश बी पावायलाय का, नाम्याशी नाश शब्द जुटला. काय व्हायला, नाम्या म्हणायला, नाम्याशी जन्म शब्द जुटला जन्माला, आहे का नाही. मग हे कशामुळं व्हायले, ती शक्ती आहे. टाइम होत आलाय आता, हे नाही. त्या संबंधासच काय म्हणायचं, शक्तिवृत्ती म्हणतात. ह्या संबंधालाच काय म्हणायचं, शक्तिवृत्ती. आता शक्तिवृत्ती काय म्हणजे हे चांगलं समजलं. पण इथं गुरुजी म्हणतात, न्यायिकांच्या मतात न्यायिक हे शास्त्र एक, आणि त्यांचं मत निराळच आहे. आपण मागे बघितले की न्यायिकाचे मत. मग त्याच्या मतामध्ये घटपद जे आहे ना, घटपद, घट हे नाव, त्याचं ते नाव का नाव आलं, श्रोत्यानं ते नाव ऐकिलं. श्रोत्यानं म्हणजे ऐकणारानं ते नाव ऐकिलं की श्रोत्यास कंबुग्री वादिमान, म्हणजेच त्या घटाचा आकार, है का नाही, त्याच्या अर्थाचे ज्ञान होतच असतं. तो काय म्हणतो, घट का नाव शब्द असा आला की त्या ऐकणाऱ्याला त्या घटाचं ज्ञान हो. कसं, मोठं पोट, भारी गळा, मातीचं भांड, कुंभार करतो, हे त्याला कळतं का नाही, घट म्हणलं की, है का नाही. अशी त्या कळण्याला कारण काय आहे, इच्छा नाही, शक्ती नाही. तिथं शक्ती मानायची गरज नाही. मग काय मानायचं, ईश्वराची इच्छा.
जे त्या घटाचं ज्ञान व्हायलंय का घट म्हणल्यावर ईश्वराची इच्छा. ती ईश्वराची इच्छा आहे असं न्यायिक मानतात. त्यांच्या मतामध्ये असं मानतात. पण वेदांत त्यांच्या मतामध्ये तसं मानित नाही, है का नाही. शक्ती वेगळी मानतात, शक्ती वेगळी मानतात. पण ते काय म्हणतात, त्याला ईश्वर इच्छा म्हटलं तरी बी भागत आहे. ती काय आहे, अहो जे काही पदार्थाचे आपल्याला जे ज्ञान व्हायले ते ईश्वरी इच्छानच व्हायले. तर ती ईश्वरी इच्छाच आहे. ते ज्ञान म्हणजे काय, ती ईश्वरी इच्छाच आहे असं मानलं तरी जमतंय. तिथे शक्ती मानायची काय गरज आहे. ईश्वर इच्छाच शब्दाची शक्ती आहे. त्या शब्दाची शक्ती काय आहे, ती ईश्वरी इच्छाच आहे. पण सिद्धांत मतात तसे मानित नाहीत. घटपद श्रवण करत्यास कलश रूपानं ज्ञान होत आहे. घटपदावरून नुसतं घट हा शब्द ऐकू आला की त्या शब्दावरून काय अर्थबोध होतो, कलश आहे का नाही, भांड. अर्थाचे त्या ज्ञान होते का नाही. घट म्हणलं की त्या घटाचं ज्ञान होतंय कलश रूपानं. ते समजण्यासाठी कलश ही म्हणजे घटच आहे आणि घट म्हणजेच कलश आहे. पण समजण्यासाठी घट हे कानावर शब्द आला की आपल्याला कलश रूपानं ज्ञान होतंय का नाही. म्हणजे घट रूपानं ज्ञान होतंय ना. मग ते ज्ञान करून देण्याचे जे घटपदामध्ये त्या घटपदामध्ये पदात बरं का, घटात नाही, घटपदात सामर्थ्य आहे. घटाचं ज्ञान करून देणे कशात सामर्थ्य आहे, घटात आहे का, शब्दात. त्या शब्दात आहे. ती सामर्थ्य ताकद घटात आहे का, नाही. हां त्याच्या नामात आहे का नाही, नामात आहे का नाही. मग तीच पदाच्या ठिकाणी शक्ती आहे. तीच कशात आहे. मग ज्ञान करून देणे घटाकडून आहे का घटाच्या पदाकडून आहे, नामाकडून आहे. मग नामात ताकद आहे का पदार्थात, पदार्थाच्या नामात ताकद आहे का पदार्थात, पदार्थाच्या नामात. आहे का नाही. पदार्थात आहे का. पदार्थ हा कशाने उत्पन्न होतो हे तुम्हाला माहिती आहे का नाही. अविद्या उपादान कारण आहे त्याला. आणि तो जड आहे आणि जडाला सामर्थ्य असतं का, नाही. आहे का नाही. त्याला सामर्थ्य नसतं. मग त्याच्या नामात जे सामर्थ्य ते त्याच्यात नाही. त्या पदार्थात त्या वस्तूत सामर्थ्य नाही, त्याच्या नामात सामर्थ्य आहे का नाही. त्याचं सामर्थ्य ते तर स्वतः जडच आहे. पण सामर्थ्य त्याचं ज्ञान करून देण्यासाठी त्याचं पद मात्र सामर्थ्यवान आहे, बलवान आहे. ते पद, ते नाम, ते बलवान आहे का नाही. म्हणून ती शक्ती त्या नामात आहे का, ज्याचं नाम आहे त्याच्यात आहे, नामातच आहे ना. पण केवळ नामच आहे, पण ती पदार्थच नाही. मग त्याच्यात नाम आहे पण असं होतं का. नाम आहे पण पदार्थच नाही. मग कवाच नाही का, कधी कधी असतो तो पदार्थ, कधी नसू द्या.
तरी पण त्याला नाम आहे का नाही? जिथं काहीच नाही तिथं सुद्धा नाम आहे. अभाव, जिथं काही नाही त्याला काय म्हणतात? अभाव. इथं अभाव आहे का नाही? वस्तू नाही पण तिथलच्या नसलेल्या वस्तूचं नाव अभाव. आहे का नाही? ब्रह्म वस्तू आहे का? जसे ह्या वस्तू येतात तशी वस्तू आहे का? नाही. नाम आहे. नाम आहे का नाही? नाम आहे पण वस्तू नाही. हा? तर ते सामर्थ्यवान राहीन का? त्याच्या ठिकाणी ते विशेषत्वाला येईल का? म्हणून ब्रह्म सामान्य रूप आहे. ब्रह्म कसा आहे? हा, त्याच्याशी दुसरा कशाचा संबंध नाही. कारण ते कसं आहे? निर्विकार आहे. त्याच्यात विकार कशाचाच नाही. का व्हाय ना विकार? तर त्याला संबंध कशाचाच नाही. है का नाही? मग त्याच्या ठिकाणी जे नाम आला आहे ते केवळ जाणण्यासाठी, नाही तर त्याला का नाम आहे का? मग नाही. आकारच नाही तर त्याला नाम कसं द्यावं? ब्रह्म हे नाव नाही म्हणून तर त्याला वस्तू म्हटलंय. आणि वस्तू हे शब्द कसा आहे? सामान्य नाम आहे. वस्तू हे नाम कसं आहे? सामान्य नाम आहे. तसंच ब्रह्म हे नाम कसं आहे? सामान्य आहे. ब्रह्म हे सुद्धा नाव काय आहे? सामान्यच आहे. वस्तू आता काय, कोण्या पदार्थाला आपण वस्तू म्हणतो ना? कोणताही पदार्थ असू द्या ना, त्याला म्हणतो ही वस्तू कोणती. म्हणजे ती वस्तू हे नाम कोण्या सगळ्याच पदार्थाला लागायले का नाही? म्हणून ते कसं आहे? साधारण आहे. ते कसं आहे? विशेष आहे का ते? हां, वस्तू हे नाम विशेष नाही, सामान्य आहे. तसं ब्रह्म हे नाम सामान्य आहे. मनुष्य हे नाम मनुष्य, तरी पण ते दुसरे येवणे आहेत म्हणून ते विशेष व्हायतले. पण कळण्यासाठी हा, कोणता मनुष्य? हा, मनुष्य हे नाम कसं आहे? सामान्यच आहे. तसं हे शब्द प्रकरण फार घुमवितं बरं का. म्हणजे कोणीकडे बी नेतं, वापस येऊ देत नाही. याचप्रमाणे सर्व पदाचे ठिकाणी आपापल्या अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. मग आता प्रत्येक पदाच्या ठिकाणी शक्ती मानावी लागेल का नाही? ते पद ज्याला जुटेल त्या ठिकाणी शक्तीची उत्पत्ती मानावी लागेल. मग प्रत्येक पदाच्या ठिकाणी ही शक्ती असते. त्यालाच कोणी सामर्थ्य म्हणतात, कोणी त्याला ताकद म्हणतात, कोणी त्याला जोर म्हणतात. जोर आहे का नाही? कोणी बल म्हणतं. असे जसं उदाहरण देतात कसं त्याच्या ठिकाणी आता समजलेच, पण आणखी यांनी उदाहरण दिले 2 मिनिटात होतंय. जसे अग्नीच्या ठिकाणी 10 करण्याचे सामर्थ्य, बल, ताकद, जोर आहे का नाही? कोणाच्या ठिकाणी? ते अग्नीच्या ठिकाणी आहे का नाही? काय म्हणतात ते? जसं अग्नीच्या ठिकाणी 10 करण्याचे सामर्थ्य आहे, जलाच्या ठिकाणी ओलं करण्याचे सामर्थ्य आहे. तसेच सर्व पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याचे जे सामर्थ्य आहे ना, त्या सामर्थ्यासच वेदांत मतामध्ये शक्ती मानतात. शक्ती ती वल्ल करण्याची पाण्यात शक्ती, जाळण्याची अग्निशक्ती, हे ते त्याचं सामर्थ्य त्या पदार्थाचं. आणि त्या सामर्थ्यालाच काय म्हणायचं? शक्ती म्हणायचं. शक्ती म्हणजेच सामर्थ्य, आणि सामर्थ्य म्हणजे शक्ती, बल, जोर, ताकद हे पर्यायी शब्द आहेत. मग शक्ती कशाला म्हणतात? जे काही विशेष रूपाला उत्पन्न होतं संबंधाच्या योगानं,
जे काय उत्पन्न होतं त्याला काय म्हणायचं? शक्ती. त्याला काय म्हणायचं? प्रकरण आपलं चाललेलं आहे शक्तिवृत्तीचं. मग शक्तिवृत्ती म्हणजे काय? तर संबंधातून जे निष्पन्न होतं, निर्माण होतं, उत्पन्न होतं त्याला शक्ती म्हणतात. त्याला काय म्हणतात? शक्ती म्हणतात. मग कोठेही तुम्ही संबंध कशाचाही माना, तिथं तिथं जे जे उत्पन्न होतं ना त्याला काय म्हणायचं? शक्ती म्हणायचं. मग तसं नाम आणि रूप, नाम आणि रूप ह्या दोन्हीचा संबंध जिथं येतो तिथं जे उत्पन्न होतं त्याला काय म्हणायचं? शक्ती म्हणायचं. घट हे नाम आणि त्या नामाचं रूप, घटाचं रूप आहे का नाही, कलशाचा आकार, त्या दोन्हीचा संबंध जिथं येतो तिथंच शक्ती उत्पन्न होते आहे का नाही. घट म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला काय होतंय? ज्ञान होतंय. नामाचं होतंय का ज्याचं नाम घेतलंय त्याचं आहे का नाही. हां, नवरीला नाव घे म्हणलं की, नाव घे म्हणलं की जे नाव घेतो त्याचं घ्यायचं नाव का नवऱ्याचं? जे नाव घे म्हणायला त्याचं घ्यायचं. तिला कसं कळतंय नवऱ्याचंच नाव घ्यायचं? ही जी शक्ती, हे जे ज्ञान होतंय का, तीच ज्ञान शक्ती. तिला काय म्हणायचं? त्या संबंधानं तिनं संबंध कोणाशी जोडला? नाव म्हणलं की पतीचं. कारण तिला अगोदर चित्तात संस्कार आहेत, लग्नात नाव पतीचं घ्यावं लागतं आहे का नाही. मग त्या ठिकाणी ती शक्ती, ज्ञानशक्ती ही उत्पन्न होते. याला काय म्हणायचं? शक्ती वृत्ती. शक्ती वृत्ती. त्या वृत्तीमध्ये ती शक्ती, हा का त्या शक्तीमध्ये ती वृत्ती? हा, शक्तीमध्ये वृत्ती नाही, त्या वृत्तीमध्ये ती शक्ती आहे. कारण ज्ञान करून कोण देते? वृत्ती करून देते. मग ते शक्तीचं ज्ञान वृत्तीने. मग आपल्याला जे ज्ञान व्हायलेत ते कशानं व्हायलेत? वृत्तीनं व्हायलेत. तसं बोलायला गेल्यावर हे लय लांबत आहे. शास्त्र हे ऋषीचं कुळ आणि शास्त्राचं पाहू नये म्हणते आहे का नाही, गवसत नाही. मग हे कवर बी बोलायला होतं, पण टायमाची मर्यादा असते. उद्या शक्तीविषयी न्यायिकाचं मत, कारण दुसरे ही शक्ती वेगळीच मानते. तर आता याच्यामध्ये थोडंसं आलंय, न्यायिक ते मानित नाहीत ना. न्यायिक काय म्हणायले तर शक्ती मानायची काय गरज आहे? हां, ईश्वराची इच्छाच मानायची आहे का नाही. मग इच्छा का मानायची, कशी मानायची, शक्ती का म्हणून नाही मानायची, त्याचंही मी मत ऐकू. म्हणजे आपलं मत काय होतंय? दृढ होतंय आहे का नाही, पक्क होतंय. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.